हा तर मंडळी मी काय म्हणते, आज काहीतरी हेल्दी खाऊयात. तर त्यासाठी लागणार आहेत आपल्याला हे 4 तास भिजवलेले मूग. मूग स्वच्छ धुवून मिक्सर जारमध्ये टाकून घेऊयात. त्याचबरोबर आलं, लसूण, थोडंसं जिरं, थोडंसं मीठ. ह्यामध्ये तुम्ही हिरवी मिरची पण घालू शकता. हे मी माझ्या बाळांना भरवणार होते म्हणून मी आधी घातली नाही त्याच्यात. छान असं पातळ मिश्रण करून घ्यायचं. हे बघा, तुम्ही पाहू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आता हे साईडला ठेवूयात. तोपर्यंत आपण एक स्टफिंग तयार करून घेऊया. त्यासाठी कांदा, थोडीशी कोथिंबीर आणि त्याचबरोबर पनीर. हे मी घरीच बनवलेलं पनीर आहे. बघा केवढं सॉफ्ट आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये घालायचं आपल्याला आवडीनुसार हिरवी मिरची बारीक केलेली, थोडासा चाट मसाला आणि थोडंसं मीठ. असं छान एकजीव करून घ्यायचं. त्याला पॅन ठेवलेला आहे. डोशांप्रमाणे असं व्यवस्थित त्याला पसरवून घ्यायचा. तर मी आज बनवले आहेत स्टफ मूग डाळीचे डोसे. एवढं व्यवस्थित पसरवून घ्यायचा. आता हे हेल्दी आहे म्हणून मी त्याच्यामध्ये तूप टाकले. आज बटर घेतलेलं नाही आहे त्याच्यामध्ये. छान असा खरपूस भाजू द्यायचा त्याला आधी. लगेच घाई करायची नाही त्याला काढण्यासाठी. त्याच्यावर आपण जे सारण केलं आहे पनीरचं स्टफिंग, ते त्याच्यावर असं व्यवस्थित इव्हनली पसरवून घ्यायचं. हे बघा, तोपर्यंत आपला डोसा झालेला आहे. असा छान त्याला फोल्ड करून घ्यायचा. डोसा तयार. थोडंसं आणि पाहिजे असेल तर तूप टाका त्याच्यावर. असं दोन्ही साईडने असं व्यवस्थित भाजून घ्यायचं. आता असा मस्त कुरकुरीत होतो, छान होतो. नक्की एकदा ट्राय करून बघा. फक्त एवढंच की त्याला आधी मूग भिजावी लागतात. रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. छान असे करून झालेले आहेत. ते केचप किंवा चटणीबरोबर पण छान लागतात. पण मी चटणी केली नव्हती आज. मी तुम्हाला उघडून पण दाखवते कसा मस्त झाला आहे. खायला पण तितकाच अमेझिंग लागतो. नक्की ट्राय करा. बाय.